नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण वेगवेगळ्या चवदार आणि पौष्टिक अशा 4 रेसिपीज बनवणार आहोत, ज्या तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. चला तर बनवायला सुरुवात करूया. बनवूया पहिली रेसिपी. तर यासाठी मी पालक घेतला आहे, तो स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतला. यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे असं ठेचून घेतलं होतं, ते घालायचं आहे. तुम्ही मिक्सरला बारीकसुद्धा करून घेऊ शकता. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घातला. हातावरती असा कुस्करून घालायचा, म्हणजे चव खूप छान येते ओव्याची. यानंतर अर्धा चमचा इथे जिरं घातलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, लाल तिखट घातलं चवीप्रमाणे. यानंतर इथे मी चिमूटभर हिंग घालते. आता यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि 3 चमचे बेसन घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपी छान कुरकुरीत होईल. बेसन घातल्यानंतर इथे हे मिक्स केलं मी आणि यामध्ये आता थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि हे पीठ असं तयार करून घेतलं आहे. यामध्ये मी हळद घातली नव्हती, तर इथे मी चिमूटभर हळदसुद्धा घातले. हळदसुद्धा मिक्स करून घेतले. आता याचे आपण धिरडे बनवणार आहोत. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि यावरती असे हे धिरडे पसरवायचे आहेत. जास्त पातळ करायचे नाही आहेत. आता हे आपण छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेऊया. तर अगदी पौष्टिक असे हे धिरडे आहेत. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे. दोन्ही बाजूने हे असं प्रेस करून छान खरपूस असं भाजून घ्यायचं. तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीतपणासुद्धा येतो याला. दोन्ही बाजूने छान भाजून घेतल्यानंतर आपण हे काढून घेऊया. तर ही आपली मस्त अशी झटपट होणारी नाश्त्याची किंवा मुलांच्या टिफिनसाठीची रेसिपी तयार आहे. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं तडतडलं की यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातली. आलं लसूण परतून घेतलं. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे. आणि आता कांदा आपण छान ब्राऊन करून घेऊया. कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा हळद घातली. अर्धा चमचा धने जिरे पूड घातली. यानंतर इथे मी पाव चमचा गरम मसाला घातला आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. मसाले छान परतून घेऊया. आता इथे मी बारीक चिरलेल्या भाज्या घेतल्यात. इथे मी कोबी किसून घेतला आहे, शिमला मिरची बारीक चिरून घेतले, गाजर किसून घेतला, याबरोबरच इथे फ्लावरसुद्धा किसून घेतला आहे. तर या घरी असलेल्या ज्या भाज्या तुमच्या असतील उपलब्ध त्या तुम्ही घेऊ शकता. इथे या सगळ्या भाज्या इथे घातल्यात. भाज्या आता आपल्याला मसाल्यांबरोबर परतून घ्यायच्यात. याबरोबरच इथे मी पाव कप वाफवलेला मटार घातला आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता आणि भाज्यांचं प्रमाणसुद्धा आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. या भाज्या छान परतून घेतल्यानंतर इथे मी 1 शिजवलेला बटाटा असा कुस्करून घेतला होता, तो घालायचा आहे आणि या भाज्यांबरोबर हा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे. हे सगळं मिक्स केल्यानंतर इथे पहा असं हे मॅशरने मॅश करून घ्यायचं, म्हणजे छान एकजीव होतं. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली आणि गॅस मी बंद केला. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. हे थंड झाल्यानंतर यामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, हे घालायचं आहे. थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे, मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर सगळं 1 वाटी पीठ इथे मी घातलं आहे आणि हा गोळा मळून घेतला आहे. आता याचे आपण पराठे बनवणार आहोत. यातला एक गोळा घ्यायचा आहे. अगदी पौष्टिक असे हे पराठे आहेत आणि चवीला खूपच छान लागतात. आता हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून मी याचा पराठा लाटून घेतला. आता याला छान राऊंड शेप येण्यासाठी अशा प्लेटने किंवा झाकणाने कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकलं आहे.
आणि हा पराठा आता आपण भाजून घेऊया. तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती पराठा घालायचा आहे आणि आधी तेल तूप न घालता पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आणि नंतर थोडंसं यावरती तेल घालायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता. मुलांना टिफिनमध्ये नेण्यासाठी अगदी छान अशी रेसिपी आहे. तर पोळी भाजी अशी वेगवेगळी न बनवता तुम्ही हा एकच पराठा त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता. अगदी पौष्टिक असा हा पराठा आहे. तर ही होती आपली दुसरी रेसिपी, जी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीसुद्धा बनवू शकता. तर आता बनवूया तिसरी रेसिपी. तर इथे मी पालकाची पानं अशी स्वच्छ धुवून घेतले. तर इथे मी देठ घेतलेले नाही आहेत, फक्त पानं घेतले. यानंतर यातलं सगळं पाणी असं निथळून घेतलं आणि बारीक चिरून घेतला. यानंतर इथे मी साधारण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ आधी मी चाळून घेतलं आहे. आता या पिठामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद घातली. यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट घातली आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा दही घालायचे. दह्यामुळे हे पराठे खूपच सॉफ्ट होतात. आता हे मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी आज तिखट घालत नाही आहे यामध्ये. आता यामध्ये पालक जो आपण चिरून ठेवला होता तो घालायचा आहे आणि सगळं मिक्स करून याचा गोळा मळून घ्यायचा. इथे थोडंसं पाणी घालून हे पीठ मी मळून घेतलं आहे. पालकामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे खूपच कमी पाणी लागतं हे पीठ मळण्यासाठी. पीठ इथे मळून तयार आहे. यावरती 1 चमचा तेल घालून पुन्हा मळून घ्यायचं आहे. आता यामधला एक गोळा घ्यायचा आहे आणि याचा आता आपण पराठा लाटूया. तर आज आपण त्रिकोणी शेपचा पराठा बनवतो आहे. तर आधी असा गोल पराठा लाटून घ्यायचा आहे. यानंतर याच्यावरती तेल लावायचं आहे आणि पराठा असा फोल्ड करून घ्यायचा आहे. अशी घडी घालून घेतली. आता हा पराठा आपण लाटून घेऊया. तर असा त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा लाटते मी, म्हणजे मुलांनासुद्धा हा खायलासुद्धा छान वाटतो. दिसायला छान वाटला की मुलं आवडीने खातात. हा पराठा आता आपण भाजून घेऊया. तर इथे तेलावरती मस्त असा खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा आहे. मुलांसाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. तर ही होती तिसरी रेसिपी. आता बनवूया चौथी रेसिपी. तर यासाठी इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतली. याबरोबरच पाव कप चण्याची डाळ घ्यायची आहे. आता या दोन्ही डाळी आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्यात. यानंतर यामध्ये पाणी घालून या डाळी 2 तासासाठी भिजत ठेवून द्यायच्यात. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्धा तासासाठी भिजत ठेवल्या तरी चालेल. 2 तासानंतर या डाळी छान भिजल्यात. आता या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत. तर इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि खूपच कमी पाणी घालून या वाटून घ्यायच्या. तर वाटण्यापुरतं 2 ते 3 चमचे पाणी घालून या डाळी मी वाटून घेते. अगदी स्मूथ अशी ही डाळ वाटून घेतली आहे. तर ही वाटलेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. यामध्ये 1 मोठा चमचा रवा घालायचा आहे. रव्यामुळे रेसिपी छान कुरकुरीत होईल. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं आणि चिमूटभर हिंग घातला आहे. याबरोबरच यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ तयार आहे. आता इथे मी तवा गरम करून घेतला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं. यावरती हे पीठ असं डोस्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला गरज लागली तर तुम्ही या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून याला पातळ करू शकता. थोडंसं जाड असंच हे पसरवायचं आहे. आता वरची बाजू ड्राय झाल्यानंतर यावरती आवडीप्रमाणे शेजवान सॉस किंवा टोमॅटो केचप तुम्ही लावू शकता. मी इथे शेजवान सॉस लावते. यानंतर यावरती स्टफिंग मी पसरवते. तर इथे मी भाज्या मिक्स करून घेतल्यात. यामध्ये मी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो त्याबरोबरच पनीर किसून घातलं आहे. आवडीप्रमाणे तुम्ही हे स्टफिंग यावरती पसरवू शकता. तुमच्या आवडीचं इथे स्टफिंग तुम्ही बनवू शकता. या स्टफिंगमध्ये मी थोडंसं मीठ आणि चाट मसालासुद्धा घातला आहे. यावरती थोडंसं चीज पसरवायचं आहे.
तर पनीर आहे, भाज्या आहेत, त्याचबरोबर आपण डाळी वापरल्यात, त्यामुळे मुलांसाठी ही रेसिपीसुद्धा अगदी पौष्टिक अशी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता. तर या रेसिपीमध्ये सुद्धा तुम्हाला चपाती भाजी असं बनवायची गरज नाही आहे. एकच तुम्ही बनवलं तरी तुम्हाला मुलांच्या पोटामध्ये सगळ्या भाज्यासुद्धा जातील आणि प्रोटीनसुद्धा जातील. इथे हा डोसा किंवा चिला मी असा फोल्ड करून घेतला आहे. तर इथे हा डोसा मी कट करून घेतला. तर ही होती आपली चौथी मस्त अशी रेसिपी. तर आजच्या ह्या चारही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, ज्या तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी बनवू शकता. लवकरच मुलांच्या शाळा सुरू होत आहेत, तर तुम्ही टिफिनसाठी या रेसिपी नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना ह्या कशा वाटल्या त्यासुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर आजच्या ह्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.